हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. आज आपण PSI मेन्स 2018 या क्वेश्चन पेपरमधले महत्त्वाचे प्रश्न म्हणजे कोणते, जॉग्राफी, हिस्ट्री आणि पॉलिटी डिटेलमध्ये एक्सप्लेनेशनच्या स्वरूपामध्ये पाहणार आहोत. तर त्या सिरीजला आपण सुरुवात केली होती ऑलरेडी. एक पहिला भाग कव्हर केलेला आहे. आज आपण पाहतो तो दुसरा भाग असणार आहे. पहिल्या भागामध्ये आपण PSI 2019 मेन्स परीक्षेमधले जे महत्त्वाचे प्रश्न कव्हर केले होते. आज PSI मेन्स 2018 मधले कव्हर करणार आहे. दुसरं म्हणजे ही एक नवीन सिरीज आहे. या सिरीजचा अभ्यास तुम्हाला नक्की फायदा होणार आहे, कारण MPSC मध्ये तुमचे सर्व पेपर हे MCQ टाईप असतात. तुम्ही नुसतं वाचण्यापेक्षा MCQ कसं सॉल्व्ह करता किंवा MCQ कसं टॅकल करता याच्यावर सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत. आणि MCQचा जोपर्यंत तुमचा व्यवस्थित अभ्यास होत नाही तोपर्यंत तुम्ही त्याच परीक्षा क्लिअर करण्यामध्ये सक्सेस होणार नाही. कारण UPSC मध्ये जसं डिस्क्रिप्टिव्ह तुम्ही लिहू शकता तसं MPSC मध्ये तसं काय नाही. थोडाच भाग आहे डिस्क्रिप्टिव्हचे लँग्वेजमधला, परंतु MCQ GS लेक्चरच्या बाबतीत किंवा GS विषयाच्या बाबतीमध्ये तुम्हाला एक्झॅक्टली ते MCQ माहीत असणं गरजेचं आहे. MCQ माहीत असताना तुम्हाला 40% लॉजिक लावावं लागतं आणि 60% तुमचं तोंडपाठ असणं गरजेचं असतं. कुठल्याही सक्सेसफुल झालेल्या स्टुडंटला नक्की विचारा, काही गोष्टी तोंडपाठ असणं गरजेचंच आहे. MPSC करत असाल तर ते तोंडपाठच करा. हा महत्त्वाचा पॉईंट आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगायची होती ती म्हणजे काही लोक असे आहेत की जे व्हिडिओ माझा अपलोड झाल्या डिसलाईक पहिल्यांदा करतात, म्हणजे पाहण्या अगोदरच डिसलाईक करतात. अशाही लोकांना माझा सदा सर्व काळ शुभेच्छा आहेत त्यांच्यासाठी. दुसरं म्हणजे ही सिरीज चांगली महत्त्वाची आहे, कारण जोपर्यंत मला चांगला रिस्पॉन्स मिळत राहिला तर आपण चांगले व्हिडिओ जास्तीत जास्त प्रश्न कव्हर करण्याचा प्रयत्न करू. रिस्पॉन्स मिळणं गरजेचं आहे. त्यासाठी जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आज आपण काय करूया, वेळ न दौडता आपल्या लेसनला सुरुवात करूया. आपल्या लेसनचा पहिला प्रश्न आहे तो म्हणजे लोह खनिज उत्पादनाच्या बाबतीत जोड्या लावाचा प्रश्न विचारला होता. अ गटामध्ये जिल्हे दिले होते, ब गटामध्ये ठिकाणं दिली होती. मग त्या जिल्ह्यामधला कोणतं ठिकाण आहे असं प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे आपण अभ्यास करताना काय करतो, लोह खनिजासाठी महत्त्वाचे जिल्हे कोणते एवढं पाहतो आणि देतो सोडून. पण आता प्रश्न विचारतानाची टेंडन्सी कशी आहे MPSCची, तर जिल्हा दिले आणि त्याचं ठिकाण दिले तर याच्या आपल्याला जोड्या लावायचे. आता हा प्रश्न टॅकल करताना फक्त लॉजिक लावून किंवा एक गोष्ट जर माहीत असेल तर आपण ते जोड्या लावतो. आता प्रश्नामध्ये जिल्ह्यामध्ये चंद्रपूर, नागपूर, गोंदिया, गडचिरोली दिले. ठिकाणामध्ये सुरजागड, खुर्सीपार, भिवापूर आणि असोळा दिलेला आहे. आता हा प्रश्न सोडवताना तुम्ही जर नीट अनालिसिस केलं तर तुम्हाला एक गोष्ट नक्की ध्यानात येते, ते म्हणजे गडचिरोली, सुरजागड एवढं जर तुम्हाला कळालं डीचं एक, तर तुम्ही हा प्रश्न टॅकल करू शकता. प्रश्न टॅकल करू शकला इथपर्यंतची गोष्ट ठीक आहे. आता याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय करायचं आहे, समजा तुम्हाला असा प्रश्न विचारला, गोंदिया जिल्ह्यामधील खुर्सीपार या ठिकाणी लोह खनिजाचे उत्पादन होते, असं तुम्हाला स्ट्रेट फॉरवर्ड विचारलं तर तुम्हाला त्याचं उत्तर पण देता यायला हवं की बरोबर की चूक. तर त्याच्यासाठी तुम्हाला हे अनालिसिस केलं, लॉजिकली तुम्ही प्रश्न सोडवला, ठीक आहे. आता तुम्हाला इथून पुढे काय करावं लागेल, बाकी गोष्टी पण लक्षात घ्यावं लागेल. याचं उत्तर आता ऑब्व्हियसली पहिला ऑप्शन झाला. मग चंद्रपूरमधलं कोणतं ठिकाण आहे लोह खनिजासाठी, असोळा ठिकाण आहे. नागपूरमधलं कोणतं ठिकाण आहे तर ते भिवापूर ठिकाण आहे. आणि गोंदियामधलं कोणतं ठिकाण आहे तर ते खुर्सीपार ठिकाण आहे. त्यामुळे ह्या सर्व ठिकाणं लक्षात घेणं किंवा पाठ असणं गरजेचं आहे. शक्यतो पाठच करायची. चंद्रपूर, असोळा, नागपूर, भिवापूर, गोंदिया, खुर्सीपार, गडचिरोली, सुरजागड. मग आता याच्या व्यतिरिक्त तुम्ही आणखी काय करू शकता, तर लोह खनिजाचं उत्पादन महाराष्ट्रामध्ये कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये होतं ते जर तुम्ही मॅपच्या स्वरूपामध्ये पाहिलं तर तुम्हाला ते आणखी जास्त लक्षात राहायला मदत होईल. मग आता मॅपमध्ये कोणत्या कोणत्या ठिकाणी लोह खनिजाचं उत्पादन होतं ते आपण पाहूया. आता मॅपमध्ये जर तुम्ही पाहिलं, जे हे रेड त्रिकोण दिलेले आहेत, रेड त्रिकोण, तर त्या सर्वामध्ये काय झालेलं आहे, लोह खनिजाचं उत्पादन असणारे ठिकाण आहेत. म्हणजे गडचिरोलीतला बराचसा भाग तुम्हाला दिसतोय किंवा चंद्रपूर आणि गडचिरोली इथून जे एवढा भाग आहे तर ह्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी तुम्हाला लोह खनिजाचं उत्पादन दिसतंय. गोंदिया जिल्ह्यामध्ये या ठिकाणी सुद्धा तुम्हाला लोह खनिजाचं उत्पादन दिसतंय. नागपूरमध्ये फक्त तुम्हाला एकाच ठिकाणी दिसतंय त्रिकोण, तो म्हणजे या ठिकाणी. तर एवढ्याच ठिकाणी लोह खनिजाचं उत्पादन दिसते. परंतु एक गोष्ट ध्यानात घ्या तुम्ही, की या मॅपमधून दाखवताना भंडारा जिल्ह्यामध्ये कुठं लोह खनिजाचं जास्त उत्पादन आहे असं दाखवलं जात नाही किंवा दिसत नाहीये. पहिला पॉईंट. त्यामुळं गडचिरोली, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर हे 4 जिल्ह्यावरच त्यांनी प्रश्न विचारला होता. मग एवढ्याच जिल्ह्यामध्ये लोह खनिजाचं उत्पादन होतंय का, तर नाहीये. कारण एक लक्षात घ्या, भारतातील एकूण साठ्यापैकी ते किती टक्के साठे महाराष्ट्रात आहेत लोह खनिजाचे, 20% आहेत. मॅंगनीजचे किती आहेत तर 40% आहेत. एवढं सोडून फक्त आणखी होते का, तर सिंधुदुर्गमध्ये सुद्धा लोह खनिजाचे साठे तुम्हाला पाहायला मिळतील. सिंधुदुर्गमधला हा जो शेवटचा टप्पा आहे याच्यामध्ये तुम्हाला लोह खनिजाचे साठे पाहायला मिळतात. लोह खनिज म्हणजे रेड त्रिकोण केलेला आहे तो, तो भाग.
म्हणजे या प्रश्नाचं तुम्हाला अनालिसिस समजलं असेल. चंद्रपूर म्हटल्यानंतर असोळा नक्की ध्यानात ठेवायचं आहे. नागपूर म्हटल्यानंतर तुम्हाला भिवापूर नक्की लक्षात ठेवायचं आहे. गोंदिया म्हटल्यानंतर खुर्सीपार आणि गडचिरोलीला सुरजागड हे डेफिनेटली लक्षात राहते. यातलं महत्त्वाचं काय तर असोळा. असोळावर ना स्ट्रेट फॉरवर्ड पण एखादा प्रश्न विचारलेला आहे. असोळा चंद्रपूर. त्यानंतर पुढचा प्रश्न विचारलाय 2011च्या जनगणनेनुसार नंदुरबार जिल्ह्यात डॅश डॅश टक्के लोकसंख्या साक्षर आहे. म्हणजे नंदुरबार जिल्ह्याची साक्षरता लोकसंख्या विचारलेली आहे. तर विदर्भातल्या बऱ्याचशा जिल्ह्याची लोकसंख्या साक्षरता पर्सेंटेजनुसार तेही लक्षात ठेवायचं आहे. बऱ्याच गोष्टी महत्त्वाच्या. आता ह्याचं महत्त्वाचं उत्तर आहे, प्रश्न जर बघितला 66.4, 63.4, 64.4 आणि 61.6, याचं जर अचूक उत्तर आहे तर ते आहे 64.4. नंदुरबार जिल्ह्याची 64.4% लोकसंख्या साक्षर आहे. हा एक पॉईंट. ओके. आता या ठिकाणी फक्त आपल्याला 64.4 नंदुरबार एवढे लोकसंख्या साक्षरता 2011च्या जनगणनेनुसार एवढं म्हणून आपण पुढे जाणार नाहीये. आपण याच्या सुद्धा मॅपमध्ये कोणत्या जिल्ह्याची किती साक्षरता एक ओझरता व्ह्यू घेणार आहोत. कोणते पहिले 3 जिल्हे आणि शेवटचे 3 जिल्हे ते सुद्धा पाहणार आहोत. म्हणजे तुम्हाला कसाही प्रश्न विचारला तर त्यावर उत्तर देता येईल. पहिला महत्त्वाची गोष्ट, प्रश्न का विचारला? कारण सर्वसाधारण साक्षरता दर जर तुम्ही बघितला, सर्वसाधारण साक्षरता दर जर तुम्ही बघितला, त्याच्यामध्ये परीक्षेला काय केलं होतं तर पहिले 3 जिल्हे आणि शेवटचे 3 जिल्हे. पहिल्या 3 जिल्ह्यामध्ये येतात मुंबई उपनगर, मुंबई शहर आणि नागपूर. मुंबई उपनगरची साक्षरता बघितली तर 89.9% आहे. मुंबई शहराची आहे 89.2 आणि नागपूरचे आहे 88.4. शेवटचे 3 जिल्हे बघितले तर त्यामध्ये पहिल्यांदा येतो नंदुरबार. प्रश्न का विचारला तर रिझन एकच, शेवटच्या 3 जिल्ह्यातला पहिला जिल्हा होता. 64.4% म्हणजे महाराष्ट्रात सगळ्यात कमी साक्षरता आहे ती नंदुरबारची. मॅपमध्ये तुम्ही इथं पाहू शकता वर टोकाला वरच्या 64.4% एवढी साक्षरता आहे. जालन्याची 71.5 आहे आणि धुळ्याची 72.8 आहे. मग इतर काही महत्त्वाच्या जिल्ह्यांची तुम्ही बघू शकता. त्या अगोदर तुम्हाला इथल्या नंदुरबार हे लक्षात घेणं गरजेचं आहे. 64.4, धुळे 72.8 आहे. कोणत्या जिल्ह्यांची साक्षरता जवळजवळ सारखी आहे असं जर तुम्हाला प्रश्न विचारला, म्हणजे पर्सेंटेजनुसार एक अप्रॉक्सिमेटली जवळजवळ आहे असं म्हटलं तर तुम्ही काय उत्तर द्याल? त्यातलं तुम्ही एक बघू शकता, पुणे 87.2, वर्धा 87.2, हे दोन तुम्ही जवळजवळ आहे असं सांगू शकता. बरोबर. कायम लक्षात ठेवताना 2 लक्षात ठेवायच्या, गडचिरोली 74.4 आणि नंदुरबार 64.4, हे दोन्ही गोष्टी 0.4 पण एक 64.4 आहे, एक 74.4 आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला तिसरी गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे नागपूर 88.4. बऱ्याच वेळा विचारलं जातं नागपूरची बी लोकसंख्या साक्षरतेच्या बाबतीत. त्याच्याचबरोबर अमरावती लक्षात ठेवू शकता 87.4, गोंदिया 85.4 आहे. त्यानंतर यवतमाळ आणि वाशिम पहा, यवतमाळ 80.7, वाशिम 81.7. त्यानंतर एक असा एक टापू येतो जो पश्चिम महाराष्ट्राच्या रिलेटेड येतो, तो म्हणजे जे 0.2 वाला, म्हणजे कसा अहमदनगर 80.2, त्याच्यानंतर येतो सांगली 82.2, त्यानंतर सातारा 84.2, मग पुणे 87.2. हा जो टापू आहे हे सुद्धा 4 जिल्हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं असतं आहे. अहमदनगर 80.2, सांगली 82.2, सातारा 84.2 आणि पुणे 87.2. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे की जोड्या लावायलाच विचारला होता. जिल्हा दिला होता अ गटामध्ये आणि ब गटामध्ये ना जलसिंचन योजना दिलेल्या होत्या आणि याच्यावर तुम्हाला अचूक पर्याय कोणता हे शोधायचं होतं. म्हणजे कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणती जलसिंचन योजना आहे असं म्हटलं होतं. आता प्रश्न विचारताना ना बऱ्याच ठिकाणी असं आहे की अंडर रेटेड योजना सगळ्या किंवा अंडर रेटेड जलसिंचन योजनाच ह्याच्यामध्ये पाहायला मिळतात. आता याचं जर उत्तर बघितलं तुम्ही तर तुम्ही ऑब्व्हियसली जर अनालिसिस केलं तर तुम्हाला याच्यातून 1-2 गोष्टी नक्की लक्षात येतील. फॉर एक्झाम्पल नागपूरमधले महत्त्वाची जलसिंचन योजना म्हटल्यानंतर वेण्णा, हे उत्तर तुम्हाला देता येईल. म्हणजे ब ला 3 कुठं आहे ते तुमचं काय असणार आहे, अचूक उत्तर असणार आहे. म्हणजे काय तर हा पर्याय, म्हणजे प्रश्न कसा टॅकल करायचा तो तुमचा झाला. आता या व्यतिरिक्त तुम्हाला सर्वच्या सर्व जलसिंचन योजना माहीत असणं गरजेचं आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना महाराष्ट्र रिलेटेड जेवढ्या गोष्टी असतील तेवढ्या माहीत असल्या, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आलं. कारण आपण काय शोधलं तर नागपूरला 3 नंबर वेण्णा, नागपूरसाठी वेण्णा आपण पाहिलं होतं, नागपूरला वेण्णा. मग यवतमाळसाठी काय आहे तर यवतमाळसाठी येतं बेंबळा, बेंबला, यवतमाळसाठी येतं बेंबला. गडचिरोलीसाठी काय येणार मग तुलतुली, गडचिरोलीसाठी तुलतुली जलसिंचन योजना. आणि बुलढाण्यासाठी जयगाव असं एक्झॅक्टली म्हटलं जातं किंवा काय दुसरं नाव आहे का तर ते सुद्धा तुम्हाला पाहणं गरजेचं आहे.
तर आता हा झाला प्रश्न तुमचा. जर तुम्ही मॅपमध्ये हा प्रश्न पाहिल्या मॅपमध्ये जर नक्की बघितले की कोणती जलसिंचन योजना कुठं आहे, तर तुम्हाला ते लगेच अनालिसिस होईल किंवा समजायला लगेच त्याचा फायदा होईल. तर अगोदर आता आपण मॅपमध्ये ना कोणती जलसिंचन योजना कशी आहे ते एकदा पाहूया, म्हणजे तुम्हाला त्याचा अनालिसिस लगेच होईल. मॅपमध्ये पाहताना तुम्ही एक लक्षात घ्या, गडचिरोली म्हटल्यानंतर इथं दाखवलेलं आहे. एक मिनिट. गडचिरोली म्हटल्यानंतर इथं दाखवलेलं आहे तुलतुली. तुम्हाला लगेच लक्षात येईल गडचिरोली म्हटल्यानंतर काय येतं, तुलतुली येतं. मग राहिला प्रश्न यवतमाळचा आहे. यवतमाळमध्ये त्यांनी काय म्हटलं होतं, यवतमाळसाठी बेंबला असं नाव दिलं होतं. काही ठिकाणी ना यवतमाळसाठी वेमला असं नाव आहे. यवतमाळसाठी काय आहे, वेमला हे नाव आहे. त्याच्यानंतर बुलढाण्यामध्ये म्हटले जयगाव किंवा त्याला जिगाव असंही म्हटलं जातं. बुलढाण्यामध्ये जी जलसिंचन योजना आहे त्याला जयगाव असंही म्हटलं जातं आणि जिगाव. त्यामुळं इथं बुलढाण्यामधला हा जो टॉप आहे इथं तुम्हाला जिगाव हे दिसून येईल. आणखी काय विचारलं होतं आपल्याला, नागपूर झालं, बुलढाणा नागपूर. नागपूरमधलं वेण्णा. नागपूरमध्ये काय म्हटलं त्यांनी, वेण्णा. तर नागपूरमध्ये वेण्णा तुम्हाला इथं पाहायला मिळतं. म्हणजे ही जी जलसिंचन योजना आहे, आता हा चार्ट कुठला आहे तर सौदी सरांच्या जे पुस्तकातला जो मॅपचं जे सौदी सरांचं पुस्तक आहे त्यातला हा चार्ट आहे. मग तुम्हाला एकदा काय करावं लागेल, फॉर एक्झाम्पल मांजरा म्हटल्यानंतर उस्मानाबादमध्ये येतं, उजनी सोलापूर ह्या ठिकाणी आहे किंवा बऱ्याच ठिकाणी अशा बऱ्याच गोष्टी आहेत. तर त्या तुम्हाला एकदा ओव्हरलुक करून घेणं गरजेचं आहे. जसं की धापेवाडा वर झालं गोंदियामधलं, त्यानंतर इटिया, डोह, बत्ती, गाढवी हे सगळ्या नद्यांच्या संदर्भात दिलेल्या महत्त्वाच्या जलसिंचन योजना तुम्ही एकदा पाहून घेऊ शकता. जोपर्यंत तुम्ही याचा अनालिसिस करणार नाही तोपर्यंत तुम्हाला याचं उत्तर देता येणार नाही. मला काय करायचं होतं, गडचिरोली तुलतुली हे सांगायचं होतं, नागपूर वेण्णा हे सांगायचं होतं, यवतमाळमध्ये वेमला किंवा बेमला असंही म्हटलं जातं ते सांगायचं होतं, आणि बुलढाणामध्ये जयगाव किंवा जिगाव योजना जलसिंचन योजना असं म्हटलं जातं. तर ह्या सगळ्या कव्हर करायच्या होत्या म्हणून आपण हा मॅप कव्हर केला. आय होप हा तुमचा पॉईंट क्लिअर झाला असेल. पुण्यातल्या ह्या ठिकाणी सगळ्या पाहून घ्या. मग त्यानंतर आपला पुढचा प्रश्न येतो, महाराष्ट्रात दगडी कोळशाचे सर्वात मोठे साठे कोठे आढळतात? त्याच्यामध्ये कोल्हापूर, सोलापूर, नवापूर आणि बल्लारपूर दिलेले. आता याचं तुम्ही अनालिसिस केलं तर डेफिनेटली हे दोन ऑप्शन तर आपले डायरेक्ट इलिमिनेट होतात वर बघितले. मग दगडी कोळशाचे सर्वात मोठे साठे कुठे आढळतात तर चंद्रपूर जिल्ह्यात जास्त साठे तुम्हाला पाहायला मिळतील. मग चंद्रपूर जिल्हा म्हटल्यानंतर कोणतं ठिकाण येतं महत्त्वाचं, तर त्यातलं महत्त्वाचं सगळ्यात जास्त महत्त्वाचं येतं ते म्हणजे बल्लारपूर. म्हणजे बल्लारपूर हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये. मग आता मॅपमध्ये तुम्हाला लगेच पाहणं गरजेचं आहे की दगडी कोळसा मॅपमध्ये महत्त्वाच्या कोणत्या ठिकाणी पाहायला मिळतो. ते जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला त्याचं लगेच अनालिसिस करायला मिळेल. मॅपमध्ये पाहताना आपण फक्त चंद्रपूर स्टार जे केलेलं आहे, हे जे स्टार केलेलं आहे ना, हे दगडी कोळशाचे साठे आहेत. मग चंद्रपूरमध्ये एवढे साठे तुम्हाला पाहायला मिळतात. यवतमाळमध्ये थोडासा भाग तुम्हाला पाहायला मिळतो. त्याचबरोबर नागपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा दगडी कोळशाचे साठे तुम्हाला पाहायला मिळतात. म्हणजे जे स्टार केलेले आहेत ना ते दगडी कोळशाचे साठे आहेत. म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दगडी कोळशाचे साठे तुम्हाला जास्त पाहायला मिळतात. यवतमाळमध्ये थोडासा भाग आहे आणि नागपूरमध्ये पण बरेचसे साठे पाहायला मिळतात. मग बल्लारपूर ठिकाण आता आणखी मॅपमध्ये जर पाहायचं गेलं, डीपमध्ये बघायला गेलो, म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी खाणी आहेत नंतर ते पाहायला गेलं तर तुम्हाला त्याचा अनालिसिस लगेच होईल. तर लगेच पाहिल्यानंतर तुम्हाला समजून जाईल, हा चंद्रपूर जिल्हा, चंद्रपूर जिल्ह्यामधलं बल्लारपूर ठिकाणी इथे येतं, राजुरा या ठिकाणी येतं, वरोडा, ब्रह्मपुरी आणि चिमूर. म्हणजे दगडी कोळशाचे सर्वात जास्त साठे कुठे आहेत महाराष्ट्रात म्हटल्यानंतर तुमचं उत्तर काय असणार, बल्लारपूर. बल्लारपूर कुठे येतं, चंद्रपूर डिस्ट्रिक्टमध्ये येतं. दगडी कोळशाचे साठे, महत्त्वाचे साठे कोणत्या दोन जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतात, चंद्रपूर आणि नागपूर. यवतमाळमध्ये थोडासा भाग दगडी कोळशाचा तुम्हाला पाहायला मिळतो. एवढं तुमचं अनालिसिस असणं गरजेचं आहे. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश ही मुळा नदीची उपनदी आहे असं विचारलंय. मुळा नदीची उपनदी कोणती? पवना, वेल, कुडाळी आणि अंबी असे ऑप्शन दिलेत. याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे पवना. एकदा मॅपमध्ये पाहून घ्या, मुळा नदीची उपनदी पवना. मुळा नदी आणि पवना कुठं कुठं आहेत त्या. त्याचं तुम्ही इथं पाहिलं नीट अनालिसिस करून, पुणे जिल्ह्यातल्या मुळा या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते मुळा नदी. पुणे जिल्ह्यामध्ये असणाऱ्या मुळा आणि पवना ही तो वरून आहे. मग हे पवना ही मुळा नदीची उपनदी आहे. म्हणजे मुळा, मुठा, पवना, इंद्रायणी हा जो क्रम आहे हा तुम्ही लक्षात ठेवू शकता. एकदा मॅपमध्ये पाहिल्यानंतर तुम्हाला त्याचं व्यवस्थित अनालिसिस होईल. म्हणजे मुळा नदीची उपनदी आहे कोणती? पवना. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे की खालीलपैकी कोणती मृदा लोहाचे ऑक्साईड व अल्युमिनियम समृद्ध असते?
तर असं विचारलेलं ऑप्शन देताना काळी मृदा दिले, लॅटेराईट मृदा, दलदलीची मृदा आणि वाळवंटी मृदा असं दिले. आता याचं उत्तर जर बघितलं तर लॅटेराईट मृदा. लॅटेराईट मृदा म्हणजे मराठीत आपण जांभी मृदा असं त्याला म्हणतो. तर उत्तर काय आहे? लॅटेराईट मृदा किंवा जांभी मृदा. आता महाराष्ट्राच्या नकाशामध्ये जर तुम्ही बघितलं की जांभी मृदेचं क्षेत्र कुठं कुठं आहे, त्यानुसार तुम्हाला त्याचा थोडासा अंदाज येईल. आता जर तुम्ही नकाशा पाहिला तर जांभी मृदा म्हणजे तुम्हाला एक गुलाबी रंगात दाखवलेली, म्हणजे हा जो टॉपो आहे इथला गुलाबी रंगात दाखवलेला हा येतो, किंवा नाशिकचा थोडासा वरचा टोक थोडासा भाग तो येतो, आणि डायरेक्ट येतो तो म्हणजे गडचिरोलीचा भाग. एवढ्या भागामध्येच तुम्हाला जांभी मृदा पाहायला मिळते, त्यामुळे हेही लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे 2001 ते 2011 या दशकामध्ये महाराष्ट्राच्या लोकसंख्येत किती टक्के वाढ झाली? ऑप्शन बघा तुम्ही, 11.99, 10.99, 14.99, 15.99. इथं जर तुम्हाला डेफिनेटली पाठच असेल एवढी लोकसंख्या दशकामध्ये लोकसंख्येमध्ये महाराष्ट्राच्या वाढ झाली, तर तुम्ही डायरेक्ट उत्तर देऊ शकता. याचं उत्तर आहे ते म्हणजे 15.99%. किती आहे? 15.99%. AB चौधरी सरांचे जर नकाशा नीट तुम्ही पाहिलं तर डेफिनेटली इथं दिलेलं आहे महाराष्ट्राची दशवार्षिक वाढ पर्सेंटेज अंतिम आकडेवारी महाराष्ट्र 15.99%. मग एवढं दिलेलं आहे. आता लोकसंख्येची दशवार्षिक वाढमध्ये जर जिल्ह्यांचा विचार केला तर इथं ठाणे पहिला ठाणे होता, म्हणजे पालघर ठाणे वेगळं नव्हता. 2011ची जेव्हा फायनल आकडेवारी आली होती तेव्हा ठाणे जिल्ह्यापासून पालघर जिल्ह्याची निर्मिती ऑगस्ट 2014 मध्ये झालेली आहे. त्याच्यामुळे ते 36.101% दाखवलेलं आहे दशवार्षिक वाढ. त्याच्या व्यतिरिक्त पुणेमध्ये सुद्धा 30.37% एवढी दशवार्षिक लोकसंख्येमध्ये झालेली वाढ आहे. औरंगाबाद जिल्ह्याचा जर तुम्ही विचार केला, औरंगाबाद जिल्ह्यामध्ये 27.80% किंवा 27.8 एवढी दशवार्षिक वाढ झाली लोकसंख्येमध्ये. आता कुठं कमी वाढ झाली हे तुम्ही पाहून घ्या. मुंबई शहर जर बघितलं तर तुम्ही -7.56% पाहायला मिळतं. त्यानंतर रत्नागिरी बघितलं तर -4.80 पाहायला मिळतं, आणि सिंधुदुर्ग जर बघितलं तर -2.0 एवढं तुम्हाला लोकसंख्येची दशवार्षिक वाढ कमी पाहायला मिळते. मग कोणते असे जिल्हे आहेत महत्त्वाचे की ज्यांची सारखी दशवार्षिक लोकसंख्या वाढ अप्रॉक्सिमेटली पाहायला मिळते? तुम्ही जर इथं गोंदिया जिल्हा बघितला तर गोंदिया जिल्ह्याची दशवार्षिक वाढ पर्सेंटेजमध्ये बघितलं तर 10.11% एवढी आहे 2001 ते 11 मध्ये. आणि इथं कोल्हापूर जिल्हा बघितला तर ते 10.1 आहे, म्हणजे अप्रॉक्सिमेटली जवळजवळ असं आपण म्हणू शकतो. म्हणजे गोंदिया आणि कोल्हापूर हे तुमचं काय झालं? अनालिसिस झालं. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे की खालीलपैकी कोणती विधान किंवा विधाने बरोबर आहेत ते आपल्याला शोधायचं आहे. याच्यामध्ये 3 सेंटेन्स दिलेत आणि आपल्याला अचूक पर्याय शोधायचा आहे. पहिलं विधान आहे ठाणे जिल्ह्यात खारफुटीची वने आढळतात. दुसरं आहे रोशा गवतापासून तेल बनवलं जातं. आणि तिसरं आहे तिवर हा गडचिरोली जंगलातील महत्त्वाचा वृक्ष आहे. आता याचं जर अचूक उत्तर बघितलं तर आयोगांच्या आन्सर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. म्हणजे काय? तर ठाणे जिल्ह्यामध्ये खारफुटीची वन आढळतात, डेफिनेटली बरोबर आहे. रोशा गवतापासून तेल बनवलं जातं हे सुद्धा डेफिनेटली बरोबर आहे. आता प्रश्न असा उरतो तो म्हणजे तिवर हा गडचिरोली जिल्ह्यातील महत्त्वाचा वृक्ष आहे. तर हे सेंटेन्स त्यांनी चुकीचं दिलेलं आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, कमेंट बॉक्समध्ये तिवर हा कोणत्या जिल्ह्यातला महत्त्वाचा वृक्ष आहे हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करायचं आहे. हे तुमच्यासाठी होमवर्क असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न विचारलाय की जनगणना 2011 प्रमाणे कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या कमी आहे? आणि दिले ऑप्शन काय? जालना, परभणी, अमरावती आणि लातूर. जेव्हा तुम्ही अशा प्रकारचा प्रश्न पाहता तेव्हा तुम्हाला एक गोष्टीचं नॉलेज येणं गरजेचं आहे. महाराष्ट्र भूगोलाचा अभ्यास करताना मॅप रिडिंग, कारण आपण एवढे जेवढे प्रश्न पाहिले तर मॅप रिडिंग करणं गरजेचं आहे. आणि मॅप रिडिंग करताना आयोगाला कसे प्रश्न विचारले त्या दृष्टीनं तुम्हाला काय लक्षात ठेवावं लागेल हे लक्षात घेणं गरजेचं आहे. नुसतंच मॅप रिडिंग करणं उपयुक्त नाही. आयोगाला काय विचारले त्याच्यासाठी तुम्ही भूगोलाचा, तुम्ही म्हणता माझा भूगोलाचा सगळा अभ्यास झाला, तसा नाही झाला तुमचा अभ्यास. आता तुम्हाला असा जर प्रश्न दिला की जनगणना 2011 प्रमाणे कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या कमी आहे? लातूर, अमरावती, परभणी आणि जालना. तुम्ही कसं उत्तर देणार? आता हा प्रश्न विचारताना त्याच्या मागं आता मी काय बनवलेली स्ट्रॅटेजी आहे तीही तुम्हाला मी सांगतो. आता हे तुम्हाला पाहण्यासाठी तुम्हाला अगोदर मॅपमध्ये पाहणं गरजेचं आहे, त्याच्यानुसार मी तुम्हाला ते एक्सप्लेन करेन. म्हणजे आतापर्यंत आपण अभ्यास करताना काय करतो? लोकसंख्या 2011, पहिले 3 जिल्हे कोणते एवढं पाठ करा, शेवटचे 3 जिल्हे कोणते एवढं पाठ करा, असं न करता आता प्रश्न काय विचारले तुम्हाला की जनगणना 2011 प्रमाणे कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या कमी आहे? पहिला ऑप्शन आहे जालना. जालनाचे बघितले तर तुम्ही 19.6, हे कशामध्ये दिलेलं आहे माहिती आहे का? लाखमध्ये दिलेलं आहे. इथे दिले लोकसंख्या लाख याच्यामध्ये दिलेलं आहे. दुसरा ऑप्शन बघितला तुम्ही परभणी. परभणीत किती आहे हे पाहून घ्या. आता एकदा मी व्यवस्थितरित्या इथं गोल करतो. जालना इथं दिलेला आहे, परभणी इथं दिलेलं आहे.
ओके, हे 2 झालं. त्याच्यानंतर तिसरा जिल्हा आपल्याला दिला होता तो म्हणजे अमरावती आणि पुढचा होता लातूर. लातूर म्हणलं तर त्याला जोडूनच खाली इथं आहे आणि अमरावती म्हणलं तर इथं आहे. तुम्ही प्रश्न नीट बघितला, उत्तर काय असणार आहे? डेफिनेटली परभणी असणार आहे. कारण कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या कमी आहे? तर परभणी 18.4 लाख 2011च्या जनगणनेनुसार अंतिम आकडेवारी आहे. जालनाची किती आहे? 19.6, लातूर किती आहे? 24.5 आणि अमरावती 28.9. याच्यामध्ये त्यांनी काय केलं तर प्रश्न विचारताना असा विचारलाय की जे जवळचे 2 जिल्हे आहेत की ज्या जिल्ह्यामधून वेगळा जिल्हा कोणता झाला, तर जालना परभणी एकमेकातून वेगळे झालेले आहेत आणि दिलेले इतर दोन ऑप्शन हे त्याचा काही संबंध लागत नाही. मग अशा प्रकारे तुम्हाला याचा अनालिसिस करताना इतर महत्त्वाचे कोणते जिल्हे आहेत की ज्या जिल्ह्यातून एखादा जिल्हा समजा वेगळा झाला आणि त्यांची जर तुम्हाला लोकसंख्येबाबत विचारलं की कोणती लोकसंख्या, तर तुम्ही थोडंसं अनालिसिस केलं तर भंडारा आणि गोंदिया तुम्ही पाहू शकता. भंडाराची लोकसंख्या 12 लाख येते आणि गोंदियाची किती येते? 13.2 लाख येते. बरोबर? म्हणजे तुम्हाला हे एक अनालिसिस झालं असेल किंवा समजलं असेल. त्याचप्रमाणे पुढचं म्हटलं तुम्हाला तर सिंधुदुर्ग रत्नागिरी इथेही पाहू शकता तुम्ही. सिंधुदुर्ग रत्नागिरी 8.5 लाख 16.2 लाख. ओके, त्याच्यानंतर हिंगोली वाशिम पण पाहून घ्या, किती जवळ आकडेवारी आहे. म्हणजे आता जर तुम्हाला जालना आणि परभणी जवळची आकडेवारी विचारली असेल तर पुढच्या एक्झामला वाशिम आणि हिंगोली पण विचारली जाऊ शकेल. तिथे हिंगोली 11.8 लाख एवढी लोकसंख्या आहे, वाशिमची 12 लाख आहे. तसं तुम्हाला आता जसं जालना आणि परभणीचं विचारलं तसं तुम्ही लक्षात काय ठेवू शकता? वाशिम हिंगोली लक्षात ठेवू शकता, भंडारा गोंदिया लक्षात ठेवू शकता, रत्नागिरी सिंधुदुर्ग हे सुद्धा लक्षात ठेवू शकता. त्याचबरोबर जर एक्स्ट्रा अभ्यास करायचा असेल तुम्हाला सगळ्यांपेक्षा थोडा एक्स्ट्रा वेगळं काहीतरी, तर तुम्ही इथं 2 गोष्टी आणखी करू शकता. ते म्हणजे तुम्ही लक्षात ठेवताना उस्मानाबाद लातूर ही लक्षात ठेवू शकता. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जेव्हा स्वतंत्र झाला, महाराष्ट्र गुजरात पासून वेगळा झाला, तेव्हा 26 जिल्हे होते, आता 36 जिल्हे. म्हणजे कोणत्या जिल्ह्यातून कोणता जिल्हा वेगळा झाल्यानंतर त्याची जी लोकसंख्या आहे त्याचे एकदा अनालिसिस करून घ्या, म्हणजे तुम्हाला फायदा होईल. जसं की उस्मानाबाद लातूर जर जवळ बघितलं 16.6. त्याचबरोबर तुम्हाला कोणत्या 2 जिल्ह्याची लोकसंख्या अप्रॉक्सिमेटली सारखी आहे असं जर विचारलं तर तेही तुमची तयारी असणं गरजेचं आहे. उस्मानाबादची 16.6 लाख आणि डायरेक्ट तुम्ही नंदुरबारकडे या 16.5 लाख. म्हणजे अप्रॉक्सिमेटली जवळ आहे असं पण सांगू शकतो. असंही तुम्ही एक अनालिसिस करून ठेवा, तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल. आता याचा अभ्यास करताना तुम्ही म्हणाल असं करायची गरज काय, सगळ्यांपेक्षा एक्स्ट्रा काय तर करायचं असेल तर तुम्हाला हे करावं लागेल. त्याचप्रमाणे तुम्हाला चंद्रपूर गडचिरोली पाहू शकता 22 10.7. म्हणजे जे वेगवेगळे जिल्हे एका जिल्ह्यामधून वेगळे झाले तर त्याच्याप्रमाणे तुम्ही अनालिसिस करा, तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल. त्यानंतर महत्त्वाचे एक रिमाइंडर म्हणजे तुम्ही जर माझ्या MPSC ट्रिक्स या टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. ही लिंक वापरून तुम्ही सबस्क्राईब करू शकता. त्याचं महत्त्वाचे अपडेट आणि बऱ्याच अशा गोष्टी तिथं आपण शेअर करत असतो. ही एक महत्त्वाची रिमाइंडर आहे, लक्षात घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल. आता काही इतिहासाचे प्रश्न. पहिला प्रश्न आहे तो म्हणजे बुलढाणा जिल्ह्यात मेहकर आणि चिखली तालुक्यात 1930 साली कर्जबाजारी शेतकऱ्यांनी डॅश डॅश यांच्या नेतृत्वाखाली सत्यशोधक चळवळीच्या धर्तीवर प्रतिकार सुरू केलेला होता. तर याचं उत्तर काय आहे? केशवराव जेधे डेफिनेटली नाही आहे, केशवराव बागडे पण नाही आहे. आता उत्तर आहे त्याचं ते म्हणजे आनंद स्वामी. आनंद स्वामी यांच्या नेतृत्वाखाली बुलढाणा जिल्ह्यामधले जे मेहकर आणि चिखली तालुका आहे ह्याच्यामधले 1930 साली त्या कर्जबाजारी शेतकऱ्यांनी सत्यशोधक चळवळीच्या धर्तीवर प्रतिकार सुरू केला. आनंद स्वामी लक्षात ठेवायचं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे आता जोड्या लावायला विचारलेला. आता अशा टाईपचे प्रश्न असतात ना तर हे तुमचं लॉजिक कसं लावता तुम्ही किंवा एखादी जोडी जर जोडली तर तुमचं उत्तर शोधता येतं. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं अ गटामध्ये काही व्यक्तींची नावं दिलीत, ब गटामध्ये काही संस्था किंवा काही कॉलेज असं दिलेलं आहे. अशा बऱ्याचशा गोष्टी कव्हर केल्यात. इथं नीट जर बघितलं तर मदनलाल बागडी हे नाव बघितल्यानंतर तुम्हाला मगनलाल बागडी हे नाव बघितल्यानंतर तुम्हाला एकच गोष्ट लक्षात येते ते म्हणजे हिंदुस्थान रेड आर्मी. जर ब ला 1 असं जर ऑप्शन पर्यायामध्ये असेल तर ते तुमचं काय असणार आहे? उत्तर असणार आहे. अनालिसिस केलं तर पहिल्या ऑप्शनमध्ये तसं दिसतंय, त्यामुळे तुमचं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 1. अशा प्रकारे फॉरवर्ड प्रश्न आहे. आता मग RS रुईकर यासाठी येतात तर फॉरवर्ड ब्लॉक. प्रश्न असा आहे की फॉरवर्ड ब्लॉक ह्या पक्षाची स्थापना असं जर विचारलं तुम्हाला, फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना अशी कोणी केली तर त्याचं उत्तर आहे सुभाषचंद्र बोस. RS रुईकर फॉरवर्ड ब्लॉक. डॉक्टर खेडेकर आता अकोल्याचे स्वातंत्र्य सैनिक. त्यानंतर श्रीमान नारायण अगरवाल प्राचार्य सेक्सारिया कॉमर्स कॉलेज. आता अशा टाईपचे प्रश्न असतात ना फक्त लॉजिक बिल्डवर असतात. म्हणजे तुम्हाला यातलं मगनलाल बागडी एवढं जर कळलं हिंदुस्थान रेड आर्मी तर तुम्ही ते प्रश्न टॅकल करू शकता. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे तुमचं काय असणार आहे? अचूक उत्तर असणार आहे.
त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की प्राथमिक शिक्षण सक्तीचं व्हावं यासाठीचं पहिलं विधेयक 1911 मध्ये इम्पेरियल काउन्सिलमध्ये कोणी मांडलं? त्याच्यामध्ये फिरोजशाह मेहता, के टी तेलंग, बद्रुद्दीन तय्यबजी आणि गोपाळकृष्ण गोखले असे पर्याय दिलेले आहेत. याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे गोपाळकृष्ण गोखले. आता राहिलेल्या 3 पर्यायाबद्दल तुम्ही काय सांगू शकता? जर मी तुम्हाला असा प्रश्न विचारला, ब्रदर्स इन लॉ असं कोणाला म्हटलं जातं? तर हे आहेत फिरोजशाह मेहता, के टी तेलंग आणि बद्रुद्दीन तय्यबजी. हे तिघं का महत्वाचे आहेत? तर बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन ही 1885 साली स्थापन झालेली जी संघटना होती, या संघटनेचे तिघं महत्वाचे काय आहेत? संस्थापक आहेत. कोण? फिरोजशाह मेहता, के टी तेलंग आणि बद्रुद्दीन तय्यबजी. फिरोजशाह मेहता यांनी सुद्धा काँग्रेसचं अध्यक्षपद भूषवलेलं आहे. बद्रुद्दीन तय्यबजी म्हटल्यानंतर 1887 मद्रास काँग्रेसचं अध्यक्षपद के टी तेलंग यांच्याबद्दल. आता हे के टी तेलंग महत्वाचे का ठरतात इथून पुढे एमपीसीचे? तर राज्यसेवा मेन्सचा जर तुम्ही सिलेबस अभ्यास करत असाल तर नवीन सिलेबसमध्ये यांचं पर्टिक्युलरली समाज सुधारकामध्ये नाव असं मेन्शन केले, के टी तेलंग. त्यामुळे तुम्हाला ना याच्यावर डिटेल अभ्यास करणं गरजेचं ठरतं. याच्यासाठी बेस्ट रेफरन्स सोर्स येतो तो म्हणजे आपलं कठारे सरांचं आणि घाटाळ सरांचं पुस्तक. त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी यांच्याबद्दल दिलेल्या आहेत. आता आपला राहिला प्रश्नाचं उत्तर. तर प्रश्नाचं उत्तर आहे गोपाळकृष्ण गोखले. मग प्राथमिक शिक्षण सक्तीचं व्हावं म्हणून पहिलं विधेयक 1911 मध्ये इम्पेरियल काउन्सिलमध्ये कोणी मांडलं होतं? तर ते होते गोपाळकृष्ण गोखले. पुढचा प्रश्न आहे, भिल्ल, कोळी आणि धनगर यांच्याशिवाय डॅश डॅश वासुदेव बळवंत फडक्यांना येऊन मिळाली. आता याच्यामध्ये सीताराम गद्रे नाव आहे, गोपाळ मोरेश्वर साठे आहे, रामचंद्र पंत कुलकर्णी आणि उमाजी नाईक आणि पर्याय उत्तरीमध्ये ए सी बी डी असं वगैरे दिलेलं आहे. आता ह्या प्रश्नाचं नीट ॲनालिसिस केलं, तुम्ही समजून घेतला. वासुदेव बळवंत फडक्यांना येऊन मिळालं. प्रश्न काय? भिल्ल, कोळी आणि धनगर यांच्याशिवाय. एक ऑप्शन तुमचा डेफिनेटली यामधून इलिमिनेट होतो तो म्हणजे उमाजी नाईक. डी आपला डेफिनेटली इलिमिनेट होतो. जर डी इलिमिनेट होत असेल तर पर्याय क्रमांक 2 तुमचा इलिमिनेट होणार, पर्याय क्रमांक 4 इलिमिनेट होणार. राहिलं काय तुमच्याकडे? तर पर्याय क्रमांक 1 आणि 3. 1 आणि 3 मध्ये कॉमन काय आहे? सी. तर डेफिनेटली सी असणार आहे. आता प्रश्न राहिला सीताराम गद्रे आणि रामचंद्र कुलकर्णी यापैकी. तर याचं जर तुम्ही अचूक उत्तर बघितलं तर त्याचं अचूक उत्तर येतं ते आहे पर्याय क्रमांक 1. भिल्ल, कोळी, धनगर यांच्याशिवाय वासुदेव बळवंत फडक्यांना कोण येऊन मिळालं होतं? तर सीताराम गद्रे आणि गोपाळ मोरेश्वर साठे. ही दोन्ही नावं खूप महत्वाची आहेत. म्हणजे एमपीएससी किती छोट्या पॉईंटवर प्रश्न विचारते हे लक्षात घ्या. म्हणजे भिल्ल, कोळी आणि धनगर यांच्याशिवाय सीताराम गद्रे आणि गोपाळ मोरेश्वर साठे हे वासुदेव बळवंत फडक्यांना येऊन मिळालेले होते. पुढचा सगळ्यात सिंपल प्रश्न आहे, डेक्कन सभेची स्थापना कोणी केली? एकदम सोपा प्रश्न आहे. उत्तर आहे न्यायमूर्ती रानडे. न्यायमूर्ती रानडे म्हटल्यानंतर सामाजिक परिषद, औद्योगिक परिषद डेफिनेटली लक्षात ठेवायचं. परीक्षेला ना ह्याच्यावर प्रश्न असतो. म्हणजे फिमेल हायस्कूल, बरेच बसंत व्याख्यानमाला, या गोष्टी तर लक्षात ठेवायच्याच आहेत. परंतु सामाजिक परिषद आणि औद्योगिक परिषद याच्या रिलेटेड कोण आहे? तर न्यायमूर्ती रानडे आहेत, महादेव गोविंद रानडे. औद्योगिक परिषद 1890. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, फैजपूर काँग्रेस अधिवेशनात स्वयंसेविका म्हणून जाणाऱ्या स्त्रियांसाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन कोणी केले होते? याच्यामध्ये उषा डांगे, प्रेमा कंटक, रोजा देशपांडे दिले. एक नाव महत्वाचं ते म्हणजे उषा मेहता. उषा मेहता तर डेफिनेटली येणार नाही. का? तर उषा मेहता हे मुंबई काँग्रेस रेडिओ म्हणजे भूमिगत काँग्रेस रेडिओ जे चालवले जात होते तर त्याच्यामध्ये त्या होत्या. त्यामुळे उषा मेहता तर येणार नाहीये. आता याचं जर अचूक उत्तर बघितलं तर ते आहे प्रेमा कंटक. काय उत्तर आहे? प्रेमा कंटक या फैजपूर काँग्रेस अधिवेशनात स्वयंसेविका म्हणून जाणाऱ्या स्त्रिया होत्या ना, त्यांच्यासाठी प्रशिक्षण शिबिराचं आयोजन त्यांनी केलं होतं. फैजपूर अधिवेशन म्हणजे काँग्रेसचं ग्रामीण भागातलं पहिलं अधिवेशन होतं. ओके. आणि याचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की अखिल भारतीय किसान सभेच्या दुसऱ्या अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी कोण होते? एन जी रंगा, शंकरदेव, नरेंद्र देव का श्रीपाद अमृत डांगे? श्री डांगे दिले म्हणजे ते श्रीपाद अमृत डांगे असं नाव आहे त्यांचं. डेफिनेटली आता याचं उत्तर जर तुम्ही बघितलं तर उत्तर आहे एन जी रंगा. आता अखिल भारतीय किसान सभेचं दुसरं अधिवेशन कधी पार पडलं? जे काँग्रेसचं ग्रामीण भागातलं पहिलं अधिवेशन झालं होतं फैजपूरला, या फैजपूरच्या अधिवेशनामध्येच अखिल भारतीय किसान सभेचं दुसरं अधिवेशन पार पडलेलं होतं आणि त्याचे अध्यक्ष होते, दुसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष एन जी रंगा. हा पॉईंट लक्षात ठेवायचा. तुम्हाला एक्स्ट्रा माहित असणं गरजेचं आहे. एमपीसीनं काय केलं एकदा, जेव्हा काँग्रेसचं ग्रामीण भागातलं पहिलं अधिवेशन फैजपूरला झालं होतं तेव्हा अखिल भारतीय किसान सभेचं पहिलं अधिवेशन झालं होतं असं म्हटलं होतं. तर ते चुकीचं आहे. तर लक्षात ठेवायचं, फैजपूरला जे काँग्रेसचं ग्रामीण भागातलं पहिलं अधिवेशन झालं होतं तर त्या अधिवेशनामध्ये अखिल भारतीय किसान सभेचं दुसरं अधिवेशन पण झालं होतं. हे लक्षात ठेवायचं.
त्यानंतर पुढचा प्रश्न आहे जोड्या जुळवा. एका साईडला समाजसुधारक दिलेत, ब गटामध्ये त्यांनी स्थापन केलेले कॉलेज किंवा संस्था दिलेले आहेत. प्रश्न नीट बघितला, पहिला बघितलं महर्षी धोंडो केशव कर्वे निष्काम कर्मठ. डेफिनेटली आपल्याला शोधता येतं. म्हणजे ए ला 2 असणारे पर्याय कोणता, एक तर पहिला पर्याय आहे किंवा चौथा आहे. याचा अर्थ दुसरा पर्याय इलिमिनेट झाला, तिसरा पर्याय इलिमिनेट झाला. आता राहिला प्रश्न काय, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे. महर्षी विठ्ठलरामजी शिंदे म्हटल्यानंतर तुम्हाला डेफिनेटली एक लक्ष देतं, ते म्हणजे डेक्कन एज्युकेशन सोसायटी. म्हणजे सीचं उत्तर असणार 4, म्हणजे हा. म्हणजे अचूक पर्याय कोणता, पर्याय क्रमांक 4 असं उत्तर असणार आहे. म्हणजे महर्षी धोंडो केशव कर्वे निष्काम कर्ममठ, त्यानंतर महर्षी विठ्ठलरामजी शिंदे डेक्कन एज्युकेशन सोसायटी, त्याच्यानंतर डॉक्टर पंजाबराव देशमुख श्री शिवाजी शिक्षण संस्था, आणि कर्मवीर भाऊराव पाटील ते येणार तर सिल्वर जुबली रुरल ट्रेनिंग कॉलेज. तर याच्यामध्ये तुम्हाला एवढंच फक्त लक्षात ठेवायचं आहे, ते म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील सिल्वर जुबली रुरल ट्रेनिंग कॉलेज. हे ॲडिशनल माहिती म्हणून तुम्ही लक्षात ठेवू शकता. आणि महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांच्या बाबतीत तुम्हाला जर डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे ते अध्यक्ष होते हे माहीत नसेल तरी सुद्धा ध्यानात ठेवा, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे ते अध्यक्ष राहिले होते महर्षी विठ्ठलरामजी शिंदे. पुढचा प्रश्न आहे की राज्य मंत्रिमंडळ पद्धतीचे कोणतं प्रमुख वैशिष्ट्य नाही म्हटले. आता राज्य मंत्रिमंडळ पद्धती म्हणजे स्टेट कॅबिनेट सिस्टीम म्हणतो. मग कॅबिनेटनं काय केलं पाहिजे, तर त्याच्यामध्ये कॅबिनेट म्हणल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालीच किंवा अध्यक्षतेखालीच ती कमिटी बैठका त्यांच्या पार पडतात. त्यामुळं डेफिनेटली मुख्यमंत्र्याचे नेतृत्व हे असणार आहे. दुसरं म्हणजे त्यांनी गुप्तता पाळणं गरजेचं असतं, की एखाद्या कॅबिनेट मिटिंगमध्ये काय डिसिजन घेतला तो लगेच एक्सप्लेन म्हणजे किंवा बाहेर लगेच अगोदर येऊ द्यायचा नसतो. अगोदर त्यांनी डिसिजन घ्यायचा असतो, लगेच बाहेर काढला जात नाही. म्हणजे गुप्तता पाळणं हे पण त्यांचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. दुसरं म्हणजे मंत्रिमंडळाची एक सामूहिक जबाबदारी असते कॅबिनेटची, त्यामुळे सामूहिक जबाबदारी सुद्धा हेच वैशिष्ट्य आहे. मग आता प्रश्न येतो तो म्हणजे विचारलंय काय, राज्य मंत्रिमंडळ पद्धतीचं कोणतं वैशिष्ट्य नाही, नाही म्हणल्यानंतर विधानसभेचं नेतृत्व हे काय येणार, नाही येणार. म्हणजे पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे. त्यानंतर प्रश्न विचारला होता, मार्गदर्शक तत्वे दिली होती आणि त्यांच्या जोड्या लावायला सांगितल्या होत्या. तुम्ही नीट बघितलं, समान नागरी संहिता म्हटल्यानंतर आर्टिकल 44 हे समजून जातं. त्याच्यानंतर ग्रामपंचायतीची स्थापना म्हटल्यानंतर आर्टिकल 40 हे समजून जातं. त्याच्यानंतर लवादाद्वारे आंतरराष्ट्रीय विवादांची सोडवणूक म्हटल्यानंतर आर्टिकल 51 हे समजून जातं. आणि राष्ट्रीय स्मारकांचे संरक्षण म्हटल्यानंतर आर्टिकल 49 हे समजून जातं. आर्टिकल 47 काय आहे, तर हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की अयोग्य कथन ओळखा, म्हणजे अयोग्य विधान कोणतं ते आपल्याला शोधायचं आहे, इथं दिलेलं आहे. आता पहिलं सेंटेन्स आहे की विधान परिषदेतील सदस्यांची एकूण संख्या त्या राज्यातील विधानसभेच्या सदस्यांच्या एकूण संख्येच्या 1/3हून अधिक असणार नाही. म्हणजे बरोबर आहे की विधान परिषदेची सदस्यसंख्या किती असली पाहिजे, तर विधानसभेच्या 1/3 त्याच्यापेक्षा जास्त असता कामा नये, हे स्टेटमेंट दिले, त्यामुळे ते सुद्धा पहिलं बरोबर आहे. दुसरं आणि तिसरं स्टेटमेंट हे जम्मू काश्मीर बाबत आहे. जम्मू काश्मीर सध्या चर्चेत काय होतं, तर आर्टिकल 317 हे आता बंद कॅन्सल झालेलं आहे आणि जम्मू काश्मीर आता केंद्रशासित प्रदेश म्हणून त्याला डिक्लेअर केलेलं आहे, जम्मू काश्मीर लेह लडाख. लक्षात ठेवायचं का, तर कधीपासून केलेलं आहे त्याचे दिनांक सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ती दिनांक आहे 31 ऑक्टोबर 2019 पासून जम्मू काश्मीर काय झालेलं आहे, तर ते केंद्रशासित प्रदेश झालेला आहे. म्हणजे जम्मू काश्मीरमध्ये आता विधान परिषद अस्तित्वात असणार नाही, पण ऑलरेडी अगोदर होती 31 ऑक्टोबरच्या अगोदर. तेव्हा जम्मू काश्मीरच्या विधान परिषदेमध्ये किती सदस्य होते, तर एकूण 36 सदस्य होते. आता तुम्हाला एक लक्षात घ्यायचं आहे की प्रश्न समजा तुम्हाला असा विचारला, म्हणजे याचं उत्तर असणार आहे 2 नंबर. समजा तुम्हाला प्रश्न असा विचारला की जम्मू काश्मीरची सुरुवातीला जेव्हा विधानसभा आणि विधान परिषद होती, तर विधानसभेमध्ये एकूण किती सदस्य आहेत, असं जर तुम्हाला विचारलं तर तुम्ही ती कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा की किती जम्मू काश्मीरच्या विधानसभेमध्ये अगोदर म्हणजे केंद्रशासित प्रदेश व्हायच्या अगोदर किती सदस्य होते. असं कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा किती सदस्य होते ते. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की राज्यघटना तयार करण्याव्यतिरिक्त घटना समितीने पार पडलेल्या अन्य कार्याबाबत खालील विधानं विचारात घ्या, आणि याच्यामधून कोणतं विधान बरोबर हे आपल्याला शोधायला सांगितलेलं आहे. पहिलं विधान आहे, मे 1949 मध्ये भारताच्या राष्ट्रकुल सदस्यत्वाला मान्यता दिली. पहिलं विधान, तर ते पहिले सेंटेन्स बरोबर आहे. हा जो सेंटेन्स 4च्या 4 आहेत ना, जर तुम्ही एम लक्ष्मीकांत पुस्तक वाचत असाल ना, सरळ तिथले आहेच्या तशी कॉपी पेस्ट केलेत आणि एका ठिकाणी फक्त डेटमध्ये फरक केलाय, तेवढाच आपल्याला समजून घ्यायचं आहे. आता पहिल्यांदा लक्षात घ्या, घटना समितीनं जे राज्यघटना तयार केली त्याच्या व्यतिरिक्त काही महत्त्वाची कामं केली. त्याच्यामध्ये पहिलं महत्त्वाचं काम आहे ते म्हणजे भारताचं जे राष्ट्रकुल सदस्यत्व आहे तर त्याला मान्यता दिली होती मे 1949. याच्यामध्ये तुम्हाला मे 1949 लक्षात ठेवणं
गरजेचं आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे 22 जुलै 1947 रोजी भारताचा राष्ट्रध्वज स्वीकारण्यात आला. असं म्हटलेलं आहे 22 जुलै 1947 रोजी घटना समितीने भारताचा राष्ट्रीय ध्वज स्वीकारला. ते सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे. त्यानंतर तिसरं स्टेटमेंट 24 जानेवारी 1950 रोजी राष्ट्रगीताचा स्वीकार केला. 24 जानेवारी 1950ला राष्ट्रगीत, राष्ट्रगान या दोन्ही गोष्टीचा स्वीकार केलेला आहे. त्यामुळे तिसरं स्टेटमेंट सुद्धा बरोबर आहे. म्हणजे ABC तर डेफिनेटली बरोबर आहे. म्हणजे आपला उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4. आता सब स्टेटमेंटची चौथा आहे ते चुकीचं का ठरतं ते लक्षात घ्या. प्रश्न काय म्हटलंय की 26 जानेवारी 1950 रोजी डॉक्टर राजेंद्र प्रसाद भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवड झाली. तर ती 26 जानेवारीला झाली आहे का, तर हे चुकीचं आहे. 26 जानेवारीला झालेली नसून राजेंद्र प्रसाद यांनी भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवड झाली होती 24 जानेवारी 1950. 26 जानेवारी नसून ते किती असणार आहे, 24 जानेवारी 1950ला राजेंद्र प्रसाद यांचे भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवड झालेली होती. त्यामुळे ड चुकीचं ठरतं. ड चुकीचं ठरल्यानंतर हे जातं ऑब्विसली. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ABC बरोबर. ओके, मग हा प्रश्न आहेच्या तसा पडलेला आहे पुस्तकातून. पुढचा प्रश्न आपण करंट रिलेटेडच्या इश्यूशी सांगड घालू शकतो. तो म्हणजे भारताच्या सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश पदी नियुक्त होण्यासाठी खालीलपैकी कोणत्या पात्रतेचा आवश्यक निकष नाही असं म्हटलेलं आहे. आता एक पहिलं लक्षात ठेवा. आता पात्रतेच्या बाबतीत आता सध्या चर्चेत काय झालेलं आहे, तर 47वे सरन्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती झाली, शरद बोबडे. त्यामुळे असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता नियुक्ती होण्यासाठी कोणती पात्रता आवश्यक आहे आणि राज्यघटनेमध्ये दिलेली आहे असं आपल्याला सांगायचं आहे. पहिला ऑप्शन आहे तो उच्च न्यायालयाचा 5 वर्ष न्यायाधीश असावा. तर उच्च न्यायालयाचा किंवा सलगतेने उच्च न्यायालयाचा कुठल्याही ह्याच्या पद्धतीनं तर 5 वर्ष त्यांनी न्यायाधीश म्हणून काम केलं पाहिजे, तर ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होऊ शकतात. पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. तो उच्च न्यायालयात 10 वर्ष वकिली करीत असावा, तर तो सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे. एक तर 5 वर्ष सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश असला पाहिजे, किंवा 10 वर्ष वकिली केलेली असली पाहिजे, किंवा राष्ट्रपतीच्या मते तो नावाजलेला कायदेतज्ञ असला पाहिजे. अशा तिन्ही महत्वाच्या तरतुदी या भारताच्या ह्याच्यामध्ये दिलेल्या आहेत सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्तीसाठी राज्यघटनेमध्ये किमान वयाची अट कोणती घातली आहे का, तर किमान वयाची कोणतीही अट घातलेली नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 काय होतो, चुकीचा ठरतो. म्हणजे त्यांनी वयाचे 35 वर्ष पूर्ण केली असली पाहिजे असं काही नाही. कारण आपल्या घटनेमध्ये किमान वयाची अट सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्त होण्यासाठी घातलेली नाही. मात्र तो आपल्या पदावर किती वयापर्यंत राहू शकतो, तर 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत आपल्या पदावर तो राहू शकतो. हेही लक्षात ठेवा. त्यामुळे हा पॉईंट खूप महत्वाचा आहे हे समजून घेण्यासाठी. त्यानंतर पुढचा पॉईंट म्हणजे चर्चेत असलेला महाराष्ट्र विधानसभा आणि विधानसभेचे अध्यक्ष याच्या संदर्भातला. दिलेले 2 विधान आहेत. 2 विधानातून बरोबर विधान कोणतं आपल्याला ते शोधायचं आहे. पहिलं विधान आहे महाराष्ट्राच्या विधानसभेची सदस्य संख्या 288 आहे. दुसरं विधान आहे सयाजी सिलम हे महाराष्ट्राच्या पहिल्या विधानसभेचे सभापती होते. तर हे दोन्ही विधानं काय आहेत, बरोबर आहेत. पर्याय क्रमांक C. आता लक्षात काय ठेवायचं तुम्हाला, नाना पटोले सध्या महाराष्ट्र विधानसभेचे सभापती झालेले आहेत. तर नाना पटोले कितव्या विधानसभेचे ते सध्या सभापती राहिले आहेत, हे कितवी विधानसभा आहे ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करायचं आहे. आणि महाराष्ट्र विधानसभेची सदस्यसंख्या किती आहे, तर 288 आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मूलभूत हक्काच्या संदर्भात बरोबर असलेलं विधान ओळखायचं. म्हणजे बरोबर कोणतं स्टेटमेंट आहे ते शोधायचं आहे. पहिलं लक्षात घ्या, मूलभूत हक्क ते न्यायालयात मार्फत प्रत्यक्षात आणता येतात. तर पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे, न्यायालयामार्फत ते प्रत्यक्षात आणले जाऊ शकतात. दुसरं स्टेटमेंट जर तुम्ही नीट पाहिलं, दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये काय म्हटलेलं आहे, तर त्यांनी म्हटले ते निरंकुश अनिर्बंध आहेत. अनिर्बंध आहेत का निर्बंधित आहेत. त्यामुळे दुसरं स्टेटमेंट हे इथं चुकीचं ठरतं. म्हणजे बी चुकीचं आहे. बी जर चुकीचं असेल तर तुमचा ऑप्शन कुठला एलिमिनेट होणार, 2 नंबरचा ऑप्शन एलिमिनेट होणार. त्याच्यानंतर काही हक्क वगळता राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात ते स्थगित करता येतात. तर बरोबर आहे, काही हक्क महत्वाचे वगळले तर राष्ट्रीय आणीबाणीच्या मध्ये ते स्थगित करता येतात. आणि चौथं जर तुम्ही बघितलं ते केवळ भारतीय नागरिकांसाठी आहेत. भारतीय नागरिकांसाठी केवळ असणारे महत्वाचे हक्क कोणते, तर आर्टिकल 15, आर्टिकल 16, आर्टिकल 19, आर्टिकल 29 आणि आर्टिकल 30 एवढे जे हक्क आहेत ना ते फक्त भारतीय नागरिकांसाठी आहेत. त्यामुळे इथं फक्त केवळ म्हटल्यानंतर होऊ शकत नाही. त्यामुळे
त्यामुळे चौथं सुद्धा स्टेटमेंट चुकीचं आहे, दुसरं सुद्धा स्टेटमेंट चुकीचं आहे. म्हणजे राहिलं उत्तर काय, पहिलं आणि सी, म्हणजे ए आणि सी पर्याय क्रमांक 3 हे तुमचं काय असणार आहे, अचूक उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, धर्मनिरपेक्षतेबाबत खालीलपैकी कोणतं विधान बरोबर नाही असं म्हटलेलं आहे. तर पहिलं स्टेटमेंट पहा, धर्मनिरपेक्षता हा राज्यघटनेचा मूलभूत संरचनेचा भाग नाही. आता पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे. का चुकीचं आहे, तर धर्मनिरपेक्षता हे बेसिक स्ट्रक्चर ऑफ कॉन्स्टिट्यूशन आहे, पार्ट ऑफ द बेसिक स्ट्रक्चर ऑफ कॉन्स्टिट्यूशन, म्हणजे द सेक्युलरिझम इज अ पार्ट ऑफ बेसिक स्ट्रक्चर ऑफ कॉन्स्टिट्यूशन आहे. त्यामुळे बरोबर नाही असं म्हटल्यानंतर पहिलं स्टेटमेंट बरोबर नाही. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार, पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की जोड्या लावायला सांगितले समानतेचा अधिकार अ गटामध्ये आणि ब गट. आता ह्याच्यामध्ये कायद्यासमोर समानता म्हटल्यानंतर आर्टिकल 14 येतं, म्हणजे ब ला 3 कुठं आहे, म्हणजे पहिले 2 ऑप्शन तर डेफिनेटली एलिमिनेट झाले, म्हणजे ब ला 3 इथं आहे, त्यामुळं हे उत्तर येऊ शकतं. दुसरं बघितलं तुम्ही अस्पृश्यांची समाप्ती, अस्पृश्यांची समाप्ती म्हटल्यानंतर आर्टिकल 17 दोन्हीमध्ये कॉमन आहे. आता राहिला प्रश्न तिसरा आणि चौथ्यामध्ये संधीची समानता असं जर म्हटलं तर आर्टिकल किती येतं, आर्टिकल येतं 16 आणि भेदभावास प्रतिबंध म्हणल्यानंतर आर्टिकल 15, म्हणजे पर्याय येणार 4. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेच्या उद्देश पत्रिकेनुसार भारत हे एक गणराज्य आहे. तर गणराज्याचा अर्थ कोणता, गणराज्य म्हणजे इंग्रजीमध्ये त्याला आपण रिपब्लिक म्हणतो, ज्यांना मराठी समजत नाही किंवा मराठीत एखादा शब्द समजत नाही त्यांच्यासाठी गणराज्य म्हणजे त्याला आपण रिपब्लिक असं म्हणतो. आता गणराज्य याचा अर्थ सांगितला, म्हणजे राज्यघटनेची ठळक वैशिष्ट्यामध्ये प्रत्येक पॉईंटचा अर्थ त्यांनी विचारलेला आहे. आता पहिलं स्टेटमेंट बघा, देशात अनुवांशिक राज्यकर्ता नाही, म्हणजे तर हे गणराज्याचा अर्थ होतो का, तर डेफिनेटली होतो. गणराज्य म्हणजे कुठल्या अनुवंशिकता, म्हणजे पहिल्यापासून चालत आलेला, जसं उत्तर कोरिया घेतलं वगैरे, तर अशा प्रकारे अनुवंशिक राज्यकर्ता नाही असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे अ तर डेफिनेटली बरोबर असणार आहे. त्यामुळं तिसरा आणि दुसरा पर्याय तर एलिमिनेट झाला, एक तर एक पहिलं बरोबर किंवा दोन्ही बरोबर असं आपण उत्तर म्हणू शकतो. दुसरं म्हणजे देशाचा प्रमुख हा विशिष्ट कालावधीसाठी जनतेकडून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या निवडलेला असतो. तर हे सुद्धा बरोबर आहे. जसं रशियासारखं एकदाच ती निवडणूक झाली, 2036 पर्यंत पुतीन हे अध्यक्ष झाले. तर देशाचा प्रमुख हा गणराज्य म्हणजे काय असतं, तर देशाचा प्रमुख हा विशिष्ट कालावधीसाठी, एका ठराविक कालावधीसाठी एक तर प्रत्यक्ष निवडला जाऊ शकतो किंवा अप्रत्यक्ष. ह्या दोन्ही शब्दावर थोडासा ट्रेस करा, हे सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे. म्हणजे याचं उत्तर काय असणार आहे, दोन्ही विधानं बरोबर. त्यानंतर राष्ट्रीय मानवी अधिकार आयोगाच्या अध्यक्षांची नेमणूक राष्ट्रपती ज्या समितीच्या शिफारशीवरून करतात त्यात यांचा अध्यक्ष म्हणून समावेश असतो. तर कोण असतात अध्यक्ष, तर ते पंतप्रधान असतात. त्यानंतर महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेची सुरुवात कधी झाली, तर ती 15 ऑगस्टला झाली होती एवढं माहित आहे. पर्यायामध्ये बघितले तर एकच ठिकाणी 15 ऑगस्ट आहे, त्यामुळे उत्तर काय असणार आहे, 15 ऑगस्ट 2007 महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेची सुरुवात झालेली होती. पुढचा प्रश्न आहे, शोषणाविरुद्धचा अधिकार भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये दिलेले आहेत. शोषणाविरुद्धचा अधिकार म्हणजे आर्टिकल 23 आणि आर्टिकल 24, पर्याय क्रमांक 2.